हरिओम समाधिपाद सूत्र क्रमांक 41 क्षीण वृत्त्या अभिजातस्य इव मने गृहीत्रो ग्रहण ग्राह्येषु ततस्य ततज्जन्यता समापत्ती। अर्थात या सूत्रामध्ये पतंजली आपल्याला समापत्तीची व्याख्या सांगतात। या सूत्राचा एकत्रित अर्थ असा होतो की जेव्हा मनाच्या सर्व चंचल वृत्ती क्षीण होतात, शांत, स्थिर आणि निखळ होतात, तेव्हा मन हे निर्मळ स्फटिकासारखं होतं। त्या अवस्थेमध्ये ज्ञाता म्हणजे मी स्वतः, जाणण्याची क्रिया आणि जाणण्याचा विषय हे तिन्ही एकरूप होऊन जातात। जसे स्वच्छ स्फटिक मणी समोर ठेवणार तोच रंग त्याला मिळतो, त्याच रंगात तो पूर्णपणे झळकू लागतो, तसंच चित्त ज्या वस्तूवर एकाग्र होतं त्यातच पूर्णपणे एकरूप होतं। ही अवस्था म्हणजे समापत्ती, पूर्णता, एकरूप समाधी। बघा, क्षीण वृत्ते म्हणजे चित्तातील सर्व वृत्त्या, चित्तामध्ये असलेल्या सर्व लाटा, तरंग आणि व्यत्यय एकदा का शांत झाले की आपण ध्यानाची पहिली अवस्था गाठतो, जिथे विचार नाही, चिंता नाही, आठवणी नाहीत, चित्त अगदी स्थिर सरोवराप्रमाणे असतं। अभिजातस्य इव मणे म्हणजे असं चित्त म्हणजे खूप शुद्ध पारदर्शक स्फटिकाचा जसा मणी असतो ना, त्याला कुठलीही मलिनता नसते, त्याला जगातले कुठलेही संस्कार, कुठलाही अहंकार, कुठलीही इच्छा, असे कुठलेही रंग अजिबात नसतात, ते पूर्णपणे शुद्ध असतं। तसं होतं। गृहीत म्हणजे मी स्वतः, ग्रहण म्हणजे जाणण्याची प्रक्रिया, ग्राह्य म्हणजे ज्याचे ध्यान केले जाते। या तीनही गोष्टी वेगवेगळ्या असतात पण त्या एकरूप होतात, बरोबर आहे का? आणि मग आता काय होतं? ततस्य म्हणजे त्याच्यात स्थिर झालेले। आता चित्त उडत नाही, आता चित्त भटकत नाही, भरकटत नाही, ज्याच्या ध्यानात आहे त्याच्यावरती ते पूर्णपणे स्थिर होतं। तदजन्यता म्हणजे काय? त्याचा जो रंग आहे त्याच्या रंगात ते आता रंगून गेलेला। आता काय झालेलं आहे? आता मानस, साधक आणि ध्यानाचा विषय हे तिन्ही एकत्र विलीन झालेले आहेत। आता आपलं चित्त भगवान विष्णूंचं ध्यान करीत असेल तर तुम्हीच विष्णुरूप होणार आहात। शांततेचं ध्यान करत असाल तर तुम्ही शांततेचं स्पंदन होणार आहात। आणि मी आहे या भावात राहिला की तुम्हाला तुमचं अस्तित्व समजणार आहे। साधक, साधना आणि साध्य या तिन्हींचं एकरूप होणे म्हणजे समापत्ती, बरोबर? समापत्ती म्हणजे पूर्ण समाधीची पहिली पायरी। ही अद्याप निर्विकल्प समाधी झालेली नाही आहे, तर हा पहिला टप्पा आहे। इथं काय झालंय? मी म्हणजे हा देह आणि तो परमात्मा, हा भेद आता पूर्णपणे नाहीसा झालेला आहे, एकत्व आलेला आहे। बघा, एकत्व आलेल्याचं उदाहरण, जसा एखादा गायक शांतपणे राग भूपाली गात असतो आणि त्यामध्ये तो पूर्णपणे बुडालेला असतो, तेव्हा तो स्वतः गात नाही, तो स्वतः राग बनतो, तो स्वर करीत नाही, स्वर त्याच्या श्वासातून वाहत राहतो, तो नाहीसा होतो आणि उरतात फक्त स्पंदनं, आणि तीच आहे समापत्ती। धन्यवाद।